हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा ही इंग्लिश आहे? ऑप्शन ए झारखंड, बी नागालँड, सी गुजरात, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागालँड. नागालँड या राज्याची राज्यभाषा ही इंग्लिश आहे. प्रश्न दुसरा आहे, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए अशोक सराफ, बी अंकुश चौधरी, सी महेश कोठारे, डी सचिन पिळगावकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अशोक सराफ. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्दर्शक अभिनेते अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023चा हा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रश्न तिसरा आहे, जगातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? ऑप्शन ए स्टॅच्यू ऑफ बुद्धा, बी स्टॅच्यू ऑफ युनिटी, सी ताजमहल, डी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर नक्की सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्याची उंची 182 मीटर आहे, जी USAच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीच्या जवळपास दुप्पट आहे. हे भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया कॉलनीमध्ये नर्मदा नदी मुख असलेल्या सरदार सरोवर धरणावर आहे. ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन ए उद्धव ठाकरे, बी यशवंतराव चव्हाण, सी देवेंद्र फडणवीस, डी एकनाथ शिंदे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते व ते महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जात होते. 1956 पासून मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, बी नागपूर, सी मुंबई, डी जळगाव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होती. याची स्थापना 1988 मध्ये झाली होती. प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे स्थापन झाली होती? ऑप्शन ए नंदुरबार, बी परभणी, सी राजापूर, डी सातारा. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सातारा. पहिली सैनिकी शाळा महाराष्ट्रातील सातारा येथे 1961 जून 1961 मध्ये स्थापन करण्यात आली होती. प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन ए कोयना, बी यमुना, सी गंगा, डी गोदावरी. मित्रांनो, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोयना. कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने असंख्य लोकांची तहान भागवत पुढे पुढे मार्गक्रमण करत आहे. त्याचबरोबर लाखो हेक्टर परिसरावर सिंचनाने पाणी देत आहे. कोयना नदीवर बांधलेले कोयना धरण संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमय करत आहे. महाराष्ट्राला जेवढी विजेची गरज आहे त्यातील बहुतांश सिंहाचा वाटा कोयना धरणातील जलविद्युत प्रकल्पाने घेतलेला आहे. कोयना धरणामुळे कोयना धरण पायलोट क्षेत्रातील पूर्ण नियंत्रण आणण्यात देखील मदत होते. इथे पर्जन्यमान अधिक असल्याने एकत्रित पाण्याचा विसर्ग झाला तर मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. प्रश्न 8वा आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए आइसलँड, बी चीन, सी न्यूयॉर्क, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूयॉर्क. युनायटेड नेशन्सचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. त्याची इमारत अधिकृतपणे 9 जानेवारी 1951 रोजी उघडली गेली. ही इमारत 1949 ते 50मध्ये बांधण्यात आली होती. त्यासाठी नदीच्या पूर्वेकडील विल्यम जॅकेंडॉफ यांच्याकडून 17 एकर जमिनी खरेदी करून संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय तिथे उभारण्यात आले. प्रश्न 9वा आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन ए अरबी, बी पॅसिफिक, सी अटलांटिक, डी हिंदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पॅसिफिक. पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे व तसेच तो खूप खोल देखील आहे. अंदाजे 63 दशलक्ष चौरस मैल व्यापलेला आणि पृथ्वीवरील निम्म्याहून अधिक मुक्त पाण्याचा समावेश असलेला पॅसिफिक हा जगातील सर्वात मोठे महासागर आहे. जगातील सर्व खंड पॅसिफिक बेसिनमध्ये बसू शकतात. प्रश्न 10वा आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन ए आशिया, बी अमेरिका, सी आफ्रिका, डी अटलांटिका. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आशिया. पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी 1/3 क्षेत्र हे आशिया खंडाने व्यापलेले आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमचे किती उत्तरं बरोबर आली हेही सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.